नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्नी केली. पहाटे 2:30 वाजता शासकीय पूजेला सुरुवात झाली. यानंतर पंढरपूरच्या मंदिर विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठल स्तुतीच्या अभंगाच्या गजरात विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आणि कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली. कोल्हापुरात ऊस दराचा प्रश्न पेटला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पुणे बंगलोर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जर या मार्गाने प्रवास करत असाल तर याची दखल प्रवाशांनी घेणे गरजेचे आहे. दरम्यान पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेतली असून आंदोलक महामार्गावर येण्यापूर्वीच त्यांनी धरपकड करण्यात येत आहे. पहाटे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. शेतकरी भावांनो, मी आता कोल्हापूरला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी निघालेलो आहे. कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन माझ्या शेतकऱ्यांना हक्क मिळवून दे असं साकडे घालणार आणि मी राष्ट्रीय महामार्गावर जाऊन बसणार आहे. माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना रात्री पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण मी त्या ठिकाणी आहे. ज्याला ज्याला जो मार्ग मिळेल त्या मार्गानं पोलिसांना चुकवून महामार्गावर या. मागं राहिलेल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आम्ही जोपर्यंत रस्त्यावर आहे तोपर्यंत साखर कारखाने चालू करण्याचं कारस्थान कारखानदार करण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या ऊसाचे त्यांना लचके तोडायचे. मागच्या वर्षाचे पैसे द्यायचे नाहीत आणि यावर्षी किती देणार हे सांगायला ते तयार नाही. एकूणच ही चळवळ चिरडायची आणि मगच कारखाने सुरू करायचा असा त्यांचा डाव आहे. तुमच्या शिवारातून ऊस सांभाळा आणि हातात बुडका घेऊन बसा. जे लुंगे सुंगे मला फुकट ऊस द्यायचा आहे असं म्हणतील त्यांचाही बंदोबस्त करा. एक लक्षात ठेवा, ही आरपारची लढाई आहे. जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं. कसल्याही परिस्थितीत या कारखानदारासमोर आणि या शेतकऱ्यांच्या समोर झुकायचं नाही. एवढंच सांगतो. हे आंदोलन आता माझं एकट्याचं नाही, शेतकऱ्यांचं नाही. हे आंदोलन माझं एकट्याचं नाही, स्वाभिमानीचं नाही, तर साऱ्या शेतकऱ्यांचंच आहे आणि तुम्हीच आता हे आंदोलन हातात घ्यायचं आहे. परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये मागच्या वर्षाचे किमान 100 रुपये घेतल्याशिवाय त्यांना एक कांडसुद्धा ऊस द्यायचं नाही, एवढंच सांगतो. मराठा समाजाचा प्रश्न सोडवून मराठा संघटनांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. कार्तिक एकादशीच्या महापूजा निमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात असून मराठा संघटनांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत 5 मागण्या मान्य करण्यात आल्या. यात पंढरपुरात मराठा समाजाचे भवन उभारणं, मराठा मुलींसाठी हॉस्टेल बांधणं याचा समावेश आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मनोज जरांगेच्या 24 डिसेंबरच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली. मराठा समाजाने मागणी केलेल्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या असल्याची माहिती मराठा समाजातील कार्यकर्ते संतोष कावळे व सुधाकर कवडे यांनी दिली. ज्या प्रमुख 5 मागण्या होत्या त्या साहेबांनी, एक मराठा आमच्या आरक्षणाचा तर विषय आहेच, दुसरी गोष्ट सारथीचा विषय होता, मराठा भवनचा विषय होता, त्यासाठी लागणार निधीचा विषय होता. बाकीच्या सगळ्या साहेबांनी मागण्या मान्य केल्या 15 दिवसात. म्हणजे इथून 1 महिन्यानं बरोबर मराठा समाजासाठी कुदळ मारणार ही साहेबांनी शब्द दिला आम्हाला. आरक्षण मिळेल, ओबीसी मधून मिळेल. ओबीसी आमची मागणीच ओबीसी आरक्षणची. नाही नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की आता कुणबीचा विषय झाल्यानंतर आपण त्या विषयावर बोलणार आहोत. मराठा भवन संदर्भात 1 महिन्यात कुदळ मारणार आम्हाला शब्द दिलाय. आता 15 दिवसात हे आरक्षण ओबीसी मधून मिळणार आहे की स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे? त्या विषयावर चर्चा नाही झाली, पण आमची मागणीच ओबीसीतून आहे. त्या विषयावर चर्चा झाली नाही. आमची मागणीच आहे. मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आहेत त्याच मागण्या आमच्या कंपल्सरी 50% आतलं टिकाऊ.
नाही धरंगे पाटलांनी जरी टीका केली असेल त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला 24 तारखेपर्यंत आम्ही कुणालाही अडवणार नाही. त्यांनी सांगितलेला आदेश आहे, त्यामुळं आम्ही कुणाला अडवलेलं नाही आहे. आमची सगळ्यात महत्त्वाचं जे धरंगसाहेब पाटील 24 तारखेनंतर निर्णय घेतील त्या मताशी आम्ही सहमत राहतो. चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मागणीला चंद्रकांत दादांनी पाठिंबा दिला. नाही पण यामध्ये तुम्ही जरांगे पाटील साहेबांशी बोललेला आहात का की आम्ही बैठक करतोय आणि या बैठकीमध्ये आम्ही चर्चा त्यांच्याशी करूनच घेतलेली. पाटलांची चर्चा झालेली होती आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटलांनी स्थानिक पातळीवरती तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन तुमचे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडा आणि त्यातून मार्ग काढा असा सल्ला दिलेला होता. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आज 5 मागण्यांचे आपण निवेदन काल प्रशासनामार्फत स्थानिक प्रशासनामार्फत उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये पंढरपूरमध्ये मराठा भवनची निर्मिती करण्यात यावी, सारथीचं केंद्र पंढरपूरला सुरू करण्यात यावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी वाढीव निधी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचा रिटर्न परतावा जो आहे व्याज परतावा तो वेळेत मिळावा, तसेच पंढरपूरला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हॉस्टेल निर्माण करण्यात यावे असे 5 प्रश्न होते. आणि त्याचबरोबर 24 तारखेला जो शासनानं अल्टिमेटम दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारच्या 5 मागण्या केलेल्या होत्या. त्या 5ही मागण्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये मराठा समाजाचं मराठा भवन आणि विद्यार्थिनीसाठी वसतिगृह एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही देऊ त्या संदर्भात त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि आषाढी वारीच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर येऊन या इमारतीचा आम्ही भूमिपूजन करू अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे. ओबीसी मधून आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देण्यात यावेत आणि त्यानुसार त्यांना ओबीसी समाजामधून आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि त्यानुसार आपण उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीत देखील सकारात्मक माहिती दिलेली आहे. हे सरकार निश्चितपणाने मराठा समाजाला 100% आरक्षण देईल अशा प्रकारचं त्यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आज आश्वासन केलेलं आहे. हो दिला होता. मागणी होती, आमच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर तो आग्रह मराठा समाजानं एकत्रित बसून तो जो निर्णय होता तो बदललेला आहे आणि त्या संदर्भात काल बैठक होऊन आज उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं समाजानं तो निर्णय मागे घेतलेला आहे आणि त्यांचं आज स्वागत केलेलं आहे. नाही होणार अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे 24 तारखेनंतर तुम्हाला इशारा द्यायची गरज नाही ना, कळेल ना 24 त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेले त्यांनी दिलेल्या अवधीमध्ये निश्चित काम होईल. 24 तारखेनंतर जरंगसाहेब मी समाजाला दिलेला शब्द हा पाळतो. मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही असे संगमनेरच्या सभेत मनोज जरांगे यांनी सांगितले. सरकारने माझ्यावर अनेक डाव टाकले, मी त्यांना वेडा दिसतो. माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मला कितीही वेळा मोजलं तरी मी 35 किलोच भरेल असे मनोज जरांगे यांनी सांगितले. मला किती बाऱ्या मोजा मी 35 किलो भरवतो. मी दिसतो बी बँडमध्ये फळफळ वाजवणार असलं. जेव्हा आला माझ्याकडं बसला 1 घंटाभर गप्पा मारल्या मी बी हा 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 केली. त्याला वाटलं फुटला ना. 1 घंटाभर शेंगा हाणल्या त्यांनी मला, मी बी हाणल्या त्याला बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर त्याला वाटलं फुटलं हे एकाच म्हणलं उठी ना जमायचं. कारण हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभं केलेलं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी आरक्षण आंदोलन उभा केलंय. मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत. मराठ्यांच्या लेकराचं एकदा आरक्षण देऊन कल्याण करा, नंतर ह्यो आणि आपण समोरासमोर जरी आलो तरी हरकत नाही. पण सध्या काहीच बोलायचं नाही. त्यांनी शिव्या दिल्या तरी ऐकायच्या. फक्त एकदा आयुष्याची भाकर आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकराला द्यायची, एवढं स्वप्न ते पूर्ण आपण सगळ्यांनी करायचं. 1 डिसेंबर पासून गावागावातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण बसली पाहिजे याची तयारी उद्यापासून करा. तुम्हाला हात जोडून विनंती, आपली सुद्धा 24 डिसेंबर पर्यंत कसोटी. ही लढाई आपल्याला काही करून जिंकायची.
ही जिंकल्याशिवाय आपल्याला माघारी घ्यायची नाही. तुम्हाला जाता जाता एक शब्द देतो, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझा जीव जरी गेला तरी हा तुमचा मुलगा म्हणून एक इंचही मी मागे सरकारणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो. फक्त तुम्ही एकजूट राहा. तुमच्या बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्याशिवाय आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळणार नाही. मी तुमच्या बळावर तिथं जीवाची बाजी लावतोय. मी कशालाही त्यांना भीत नाही आणि मॅनेज पण होत नाही. त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरालाही मी कमी पडत नाही. फक्त मला तुमची साथ कमी पडू देऊ नका. तुम्ही एकजूट राहा. यात राजकारण येऊ देऊ नका. सरकार कसं मराठ्यांना आरक्षण देत नाही ते आपण बघू. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, पण आरक्षणात मिळू. या शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे, ते शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात कोणाचाच नाही. फक्त शांततेत आंदोलन करा. मराठ्यांना 100% न्याय मिळतोय. सरकार समोर पर्याय नाही. मराठे ओबीसी आरक्षणात आलेत, त्यामुळं सगळ्यांनी एकजूट राहा. आरक्षण 100% मिळणार, त्यात शंका घेऊ नका. धुळे शहरातील नकाने रोड परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका 21 वर्षीय तरुणीची गळा चिरून निगरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निकिता कल्याण पाटील ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारला संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात शिरून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत व पोटावर वार करीत तिची निगरून हत्या केली. ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस निकिताची आई, वडील व भाऊ हे तिघेही घरगुती कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करत पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ. सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक. तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना. हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर. हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट. अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल, जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा. आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति. इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज. साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ.
हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। विश्रांतीनंतर आपले स्वागत। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तयार असलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडून ठेवलेले आहे। यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व अखेर पंतप्रधानांकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली। याच धर्तीवर दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे केली, परंतु याची दखल घेत नसल्याने जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधले आहे त्या जनतेच्या प्रश्नांसाठी व जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली व दिघा गाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसेच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे। यामध्ये नागरिक व प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। 8 दिवसापूर्वीच आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे साहेब असतील, द्वारकानाथजी भोईर असतील आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेट्रोसाठी जी 11 स्टेशनं मला वाटतं 2-2.5 वर्षापासून त्या ठिकाणी तयार होती आणि सर्व त्याची ट्रायल सर्व झाली होती। 30 तारखेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणास्तव आल्यामुळे ते उद्घाटन असं 2 ते 3 वेळा पुढे ढकललं आणि त्यानंतर हे आंदोलन केल्यानंतर मला वाटतं त्याच्या अगोदर आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं की आज मेट्रोसारखी एक सुविधा जी 2012 साली त्याचं काम सुरू झालं आणि 2000 म्हणजे किती वर्षांनी मेट्रो मला वाटतं तयार होऊनसुद्धा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झाला नाही आणि असं असताना मेट्रोचं पण नुकसान होतं आहे, सिडकोचं नुकसान होतं आहे, प्रवाशांना त्याची सुविधा मिळत नाही। असं असताना शिवसेनेच्या आंदोलनानंतर त्यांना जाग आली आणि मी त्यावेळेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा धन्यवाद दिले की त्यांनीसुद्धा या ठिकाणी माझ्या पत्राची दखल घेऊन त्या ठिकाणी विदाऊट हे लोकार्पण सोहळा न करता प्रवाशांसाठी चालू केलं। तसंच या ठिकाणी 2014ला मी निवडून आल्यानंतर या ठाणे लोकसभेचा खासदार झाल्यानंतर पहिलं कुठलं काम जर केलं असेल त्यावेळचे रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू साहेब हे रेल्वे मंत्री होते। 2014च्या रेल्वे बजेटमध्ये या ठिकाणी 428 कोटीची मान्यता या दिघा रेल्वे स्टेशन दिघा टू कळवा एलिव्हेटेड ह्याच्या प्रोजेक्टची त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 10 डिसेंबर 2016ला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, त्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट दिघा स्टेशनचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतरसुद्धा ते काम 2 वर्षानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर 2018ला त्या ठिकाणी ॲक्च्युअल काम सुरुवात झालं
आणि आज रेल्वे स्टेशन जवळजवळ 7 महिन्यापासून त्या ठिकाणी तयार असून सुद्धा फक्त उद्घाटनासाठी कोण मंत्री असतील किंवा या देशाचे पंतप्रधान असतील, अजून कोणतरी असतील, यांना वेळ मिळत नाही. म्हणून 7 महिन्यापासून दिघा स्टेशन त्या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी थांबून ठेवलेलं आहे. म्हणजे ही निषेधार्थ बाब आहे. कारण रेल्वेचं सुद्धा तुम्ही नुकसान करताय आणि प्रवाशांना आज जनतेच्या पैशातून हे सर्व प्रोजेक्ट होत असतात. हे कोणाच्या खिशातले पैसे नसतात, जनतेच्या टॅक्स रुपी ह्याच्यातून ह्या सुविधा आपण जनतेला देत असतो. आणि हे 428 कोटी रुपये एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये नवीन स्टेशन त्या ठिकाणी होतं आहे आणि ते तयार झालेले आहे. परंतु 7 महिने या लोकांना त्या ठिकाणी वेळ मिळत नाही लोकार्पण सोहळा उद्घाटन करण्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल लोक आज संबंध या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सर्व बघितलं असेल. कित्येक प्रोजेक्ट या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही नेरुळला जेटीचं काम सुरू केलं. मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी वॉटरवेज त्या ठिकाणी आपण तयार केला. परंतु त्या ठिकाणी आजही तिथे वॉटरवेज त्या ठिकाणी चालू केलेलं नाही. त्याचबरोबर तिकडे समोर बेलापूरमध्ये सुद्धा एक जेटी तयार केली. त्या ठिकाणी वॉटर टॅक्सी चालू करायचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. तिथे सुद्धा झालेलं नाही. म्हणजे आज त्यांना फक्त लोकांना त्रास देणं, लोकांना कशा सुविधा ज्या दिलेल्या आहेत त्या सुविधाचं सुद्धा त्या ठिकाणी हे होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. उद्योगधंदे हे संबंध इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, गुजरातमध्ये गेलेले आहेत, परंतु त्यांना ते बघायला वेळ नाही. इथले प्रोजेक्ट या ठिकाणी जनतेच्या पैशाने उभे राहिलेले आहेत, परंतु ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उद्घाटन करायला वेळ नाही. फक्त ते राजकारण करण्यामध्ये मशगूल आहे. म्हणून मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे की आपण ह्या बाबतीमध्ये लक्ष घालून हे रेल्वे स्टेशन लवकरात लवकर जसं तुम्ही मेट्रो चालू केली त्याच पद्धतीने तुम्ही दिघा रेल्वे स्टेशन हे चालू करण्यात यावं. आज तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही ह्या संबंध बेलापूर पट्ट्यामध्ये एवढ्या कंपन्याच आहेत, रिलायन्सच्या कंपन्या असतील, इतर IT सेक्टर असतील, त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आज लाखो लोक त्या ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन त्या बेलापूर रस्त्याने जात असतात. ही जर रेल्वे सुरू झाली तर त्यांना ही ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन प्रवाशांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणून मी परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करेन की रेल्वे ही आपल्या अखत्यारीत येते. हे लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करून, नाही तर आम्हाला रस्त्यावरती येऊन या ठिकाणी उतरावं लागेल. मी सांगितलं ना आम्हाला रस्त्यावर, आता तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलो होतो, उद्या रस्त्यावरती येऊ. दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र असे महाविद्यालय आपण आता निर्माण करणार आहोत. स्वाधार योजना, दिव्यांगाची बोगस नोंदणी, ती सर्व दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरी मिळणार नाही अशी तरतूद, दिव्यांग नागरिकांची 2000 रिक्त पदे आहेत ती भरून काढण्यासंदर्भात, तसेच दिव्यांगासाठी अडथळा मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल या संदर्भात बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली. दिव्यांगाचा एक विद्यापीठाचा विषय होता, तोही पण आता आखरी स्टेपला आहे. दिव्यांग मूकबधिर लोकांसाठी एक स्वतंत्र महाविद्यालय अजूनपर्यंत निर्माण झालं नाही राज्यात, ते पण आपण निर्माण करतो आहे. अंधांसाठी रायटर वगळून काही करता येतं का आपल्याला, ते आपण करतो आहे. स्वाधार योजना दिव्यांगांना लागू करतो आहे आपण. दुसरं, दिव्यांगामध्ये बोगस भरती व्हायची, तर ते बोगस भरती होऊ नये. जसं जात पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीवर लागत नाही, तसं आता दिव्यांग प्रमाण जात पडताळणीच्या धर्तीवर त्याचं दिव्यांग पडताळणी प्रमाणपत्र हे आता घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय नोकरीवर लागणार नाही. तो एक महत्त्वाचा विषय झालेला आहे. अडथळामुक्त कसं आपल्याला महाराष्ट्र दिव्यांगासाठी करता येईल. मला वाटतं दिव्यांगाचे रिक्त पद आहे 2000, ते सुद्धा त्याचे वित्त विभागातून 2000 पदांना लगेच मंजुरात घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वाइन लँग्वेजर जे काही मूकबधिर विद्यार्थी आहे, लोक आहे, त्यांच्यासाठी स्वाइन लँग्वेजवाला प्रत्येक जिल्ह्याला 2-2 पोस्ट आपण भरणार आहोत, जेणेकरून त्यांना काही अडचण आली, त्यांचं संभाषण करताना काही अडचण येते तर ते येऊ नये याच्यासाठी पण पुढाकार आपण घेत आहोत. लगेच त्याच्या नियुक्त्या होणार आहे. एकंदरीत घरकुल योजना आहे, अंत्योदय योजना आहे, बहुविकलांग लोकांना जे
18 वर्षापर्यंतच आपण त्यांना अनुदान देत होतो. 18 वर्षानंतर जे भावविकलांग आहे, अतितीव्र मतिमंद आहे, त्यांना ठेवण्याचे मोठे प्रश्न राज्यात आतापर्यंत. हे राज्य पहिलं राज्य असं राहणार आहे का त्यांना आयुष्यभर जिवंत असेपर्यंत त्यांना वसतिगृहांना आता हे पैसे आपण देणार आहोत, अनुदान देणार आहोत. मला वाटते शंकरराव पापडकरांची ही मागणी होती आणि त्याच्या आता ह्या मागणीचा अंतिम निर्णय झालेला आहे. पहिले 18 वर्षापर्यंत अनुदान द्यायचं, आता आयुष्यभर त्याला भेटेल. दुसरं DBTद्वारे डायरेक्ट म्हणजे अपंगांना 3-3 महिने पगार भेटायचा नाही, आता दर महिन्याला ते पगार भेटेल, डायरेक्ट खात्यात जाईल. जे दिव्यांग बँकेत जाऊ शकत नाही त्यांना डायरेक्ट घरापर्यंत ते रक्कम देण्याचं पण काम करणार. गुन्हे मागं घेण्याबाबत चर्चा झालेली आहे आणि जालना आणि व्यतिरिक्त जिथं जाळपोळ झालेली आहे घराची किंवा कार्यालयाची ते वगळून बाकी गुन्हे कमी मागे घेण्याचं लगेच मला वाटते या 2-3 दिवसात त्यांनी मागे देखताही फोन लावला CM साहेबांनी SP ला वगैरे, तर ते लगेच प्रस्ताव पाठवा आणि काही कलेक्टरकडेच कमिटी आहे त्याच्यासमोर प्रस्ताव देईल आणि तो मागे. एकीकडे जरांगे म्हणतात गुन्हे मागे घ्या, पण ते 307चा गुन्हा जो आहे तो गृह विभागाकडून ज्यांचे चेहरे दिसतात त्याच्या 307चा गुन्हा लावण्यात आलेला कसं बघतात नाही. आता 307 जे काही गुन्हे हे कसं आहे, काही गुन्हे जसं जाळपोळीचे गुन्हे मागं होणार नाही, परंतु जे इतर गुन्हे आहेत ते मात्र मागं होतील. आता टाइम बॉन्डही संपत आलेला आहे. जरांगे नाही अजून कुठे संपत आला आहे, आता तर अजून डिसेंबरच सुरू झाला नाही, आता नोव्हेंबरच आहे ना रे. हा कसं संपत आला म्हणतो सारखे जरांगे अल्टिमेटम देतात की टाइम बॉन्ड संपत आला आहे. नाही 24 पर्यंत आहे. तुमचं बोलणं कसं पुढं अजून 1 महिना टाईम आहे, संपत नाही आला आणि तोपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे समाधानकारक अशा प्रकारचं शासन काम करत आहे आणि त्याचं समाधान होतं. थँक्यू. ओके. मुंबईत पार पडलेल्या डॉक्टर रमाकांत पांडा यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुधीर मुनगंटीवार आणि दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर सिने दिग्दर्शक विधू विनोद चोपडा यांची उपस्थिती होती. रमाकांत पांडांचे मनापासून अभिनंदन करतो की हृदयाची शस्त्रक्रिया करता करता त्यांनी अतिशय हृदयापासून प्राण्यांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असे मत वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची रमाकांत पांडा यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती होती. कि लास्ट 20-30 साल में 40 साल से हमारा जो वाइल्ड लाइफ कितना कम हो रहा है, और दूसरा देखा कि जो वाइल्ड लाइफ में हमारा जो आदमी जो वर्कर काम करते हैं उनका कंडीशन, तो इसलिए 5-7 साल से हम फोटोग्राफी के साथ जो लोग काम करते हैं ऑल जितना नेशनल पार्क है उनका थोड़ा भलाई के लिए कुछ काम करते हैं. इसीलिए एक एशियन वाइल्ड लाइफ ट्रस्ट बनाया एशियन हाट के अंदर, और उधर से सब जो गरीब स्टाफ जो काम करते हैं उनको खाना देते हैं, उनका पढ़ाई बच्चों का करते हैं, उनको रेगुलर इनकम के लिए कुछ हो सकता है. जैसे एक पेट्रोल पंप बनाया है, उनको वो गाड़ी देते हैं, जो सफारी गाड़ी उधर से कुछ कमाया होता है तो स्टाफ वेलफेयर जाता है. ये जो एग्जीबिशन है उसी के लिए है. जितना फोटो आएगा बेचेगा सारा फोटो 100% जो स्टाफ का वेलफेयर के लिए जाएगा. दिल का देखिए इंडिया में दिल का बीमार बहुत बढ़ रहा है. सबसे अच्छा है 2 चीज़ करने का, खाना ठीक तरह से खाने का, एक्सरसाइज करना और स्ट्रेस नहीं लेना. और जंगल में जाइए आपका स्ट्रेस चला जाएगा. तो सबको बोलता हूँ हफ्ते में 2 बार जंगल के अंदर जाइए, जानवर को देखिए, खुश रहिए तो स्ट्रेस कम हो जाएगा. स्ट्रेस नहीं है, हम तो मज़ा के लिए जाते हैं, खुशी में, प्लस जो स्टाफ का वेलफेयर के लिए जाते हैं उनके लिए हर हफ्ते में जाते हैं. जहाँ भी जाते हैं उधर का कुछ ना कुछ करते हैं. बहुत सा था लेकिन 10 साल से ज़्यादा है, 4-5 साल से बहुत ज़्यादा है. अब क्वालिटी फ़ोटो देखेंगे कि इंडिया में क्या दुनिया में वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफ. महीने में 2 सैटरडे संडे जाता हूँ. ये मेजॉरिटी इंडिया 60-70%, 30% अफ्रीका. इंडिया में सब जगह, हमारे ताड़ोवा में बहुत सारे हैं फोटो. इधर मुंबई पीछे जो चिड़िया फोटो सब है, सब मुंबई हमारा, इधर कर्नाला मुंबई की नवी मुंबई ये सब जगह से है. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबरे येथे विठ्ठल रुक्माई सेवा मंडळातर्फे कार्तिकी एकादशी निमित्त नौकानयन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय ठरत आहे. या स्पर्धेत पंचक्रोशीतील 11 संघांनी सहभाग नोंदवला.
4 राऊंडमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली। कोरोना अगोदर सलग 4 वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती। कोरोना काळात ही स्पर्धा बंद ठेवण्यात आली होती। मात्र यावर्षी कोरोनानंतर प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना चे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले। तसेच या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली गेली नसून स्पर्धक नौका चालवत होते। या स्पर्धेला पूर्णगड पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक हे परीक्षक म्हणून लाभले असून ही स्पर्धा मुचकुंदी नदीच्या पात्रात खेळवली गेली। अशी स्पर्धा भरवण्याचे गावडे आंबेरे हे एकमेव गाव आहे। आता सांगायचं झालं तर सध्या आपण पाहतो की होड्या या सगळ्या इंजिनवरती चालल्या जातात आणि हातवाल्याने चालणाऱ्या होड्या आता सध्या आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही। तर तरुणांना आपली एक जुनी परंपरा दिसून यावी किंवा त्यांच्या वापरण्यात सुद्धा यावी म्हणून अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजेत, ज्यातून युवकांना समजेल की पूर्वीच्या काळी कशा प्रकारे होड्या चालवल्या जात होत्या, पूर्वीची लोक कशा प्रकारे हाताने वळा मारून समुद्रात जाऊन मासे पकडत होते। याचा सगळ्या लोकांना विचार करण्याची एक संधी त्यांच्याकडे उपलब्ध होईल की ह्या स्पर्धेमध्ये वळवणं किती महत्त्वाचं आहे, किती कठीण आहे, शरीराला होणारा त्रास किंवा लोकांना म्हणजे जे मासेमारी आहे त्यांना होणारा त्रास या स्पर्धेतून जाणून दिला जाईल लोकांपर्यंत। आणि आज श्री विठ्ठल रुक्माई सेवा मंडळ, महिला मंडळ व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त संयमाने आज ही नौकानयन स्पर्धा एक चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आली आहे। त्या स्पर्धेमध्ये आमचा संघ किंग कोळी संघ हा विजयी झालेला आहे। तसेच पराभूत झालेला संघ चिवट खारवी हा सुद्धा दरवर्षी या अशा होड्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा चिवट खारवी संघ अशा प्रकारच्या स्पर्धा खेळून आलेला आहे। त्यांच्या जोडीने आम्हाला ही स्पर्धा खेळण्याचा एक मोठा मान मिळालेला आहे असं आम्ही समजतो आणि या मंडळाला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे आणि अशा स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा किंवा यानंतर सुद्धा खेळवल्या जातील असं मी आश्वासन देतो आणि अशा स्पर्धेमध्ये सहभागी युवकांना सुद्धा सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो। तर सांगायचं झालं तर आपल्या विठ्ठल रुक्माई सेवा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्याचं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी सूचना केली। त्या पद्धतीला आम्ही सुद्धा सहकार्य केलं की जेणेकरून नवीन मुलांना स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं करिअर कसं घडवता येईल यासाठी या मुलांना प्रोत्साहन मिळेल। आणखीन नवीन पिढीला सुद्धा समुद्रात आपण जाताना मासेमारी करताना आपल्याला जे खडतर जीवन जगायचं असतं त्या मासेमारी धंद्यासाठी आपण सक्षम होऊ। आज इथे जर वळवून आपण आपली ताकद पणाला लावली तर समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो। अशा वेळेला ती आपल्याला उपयोगी येऊ शकते की समुद्रात आपण पोहत राहून सुद्धा त्या ताकदीचा उपयोग करू शकतो। हो, तसं या 4 वर्षापूर्वी आमच्या मंडळाने अगोदरसुद्धा ही स्पर्धा घेतली होती। याच्यामध्ये महिलांनीसुद्धा भाग घेतला होता। चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडली होती आणि भविष्यातसुद्धा अशा स्पर्धा घेऊन इतर आपल्या मच्छीमार बांधवांना या स्पर्धेत भाग घेऊन पुढे स्पर्धेसाठी आणि त्यांच्या या जीवनात या मासेमारीचा संदेश जाण्यासाठी आम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण मोठ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू। सामाजिक कार्यकर्ता व भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील नेत्या अंजली दमानी यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे। मनोज जरांगे पाटलांवर भुजबळांनी केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर दमानी आक्रमक झाल्या आहेत। भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबाची जमीन हडपल्याचा आरोप दमानी यांनी केला आहे। या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सांताक्रूज येथील भुजबळांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे। आता भुजबळांची तक्रार घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं दार ठोठावलं आहे। फडणवीसांची याच्यावर चर्चा केली आहे, अजित पवारांबरोबर पण चर्चा करू, पण कुठल्याही परिस्थितीत या कुटुंबाला न्याय मिळवल्याशिवाय थांबायचं नाही आहे। तर त्यांना न्याय हा नक्की मिळेल असं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। माझी आपल्या सगळ्यांना मीडियाला विनंती आहे की मी जे म्हणते ते पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनंही वधवून घ्या, कारण ह्या कुठल्याही परिस्थितीत या परिवाराला न्याय हा मिळायलाच हवा। नाही, मला नेहमी वाटायचं की मुख्यमंत्री संवेदनशील आहे, इतर लोक आहेत असं मी कधीच म्हणणार नाही, कारण आता सगळेच माणसं आता बदलायला लागली आहेत। तर मुख्यमंत्री कुठेतरी खूप जास्त संवेदनशील आहेत आणि अशा लोकांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आमच्यासारख्यांना वाटते। ती खरी आहे का खोटी आहे ते काही दिवसात कळेलच, पण आज जे त्यांचे हाल आहेत, त्या कुटुंबाचे हाल आहेत, ते डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुम्हाला पटणार नाहीत, कळणार नाहीत। मी प्रत्येकाला विनंती करते की त्यांनी खरंच त्या कुटुंबाला घरी जाऊन भेटावं, त्यांची दयनीय परिस्थिती कशी आहे
ही 78 वर्षाची बाई घरात सगळं करते, स्वयंपाक करते, धुणं भांडी करते, मुलांचे केस कापते, सगळं ती बाई करते आणि 3.5 लाख रुपये तिला तिचं दागिने विकून मार्च महिन्यात मिळाले होते, ते देखील आता संपायला आले. घर कसं चालवायचं असा गंभीर प्रश्न आहे. त्यात मी 78 वर्षाची झाले तर आता माझ्याच्याने झेपत नाही आहे. तर या मुलांना त्यांना ज्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचा विरारला त्यांना खर्च जो सांगितला आहे 30,000 रुपये प्रत्येकी जर खर्च असेल तर 90,000 रुपये ही बाई आणणार कुठून आणि का असं आणावे जेव्हा तिचं स्वतःचं कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे जे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ गिळंकृत करून बसलेत. तर ती प्रॉपर्टी त्यांना परत मिळावी, त्याचा मोबदला तरी मिळावा यासाठी आज आता मुख्यमंत्र्यांना आम्ही अर्ज दिलाय. बघू आता याच्यावर पुढे ते काय करतात, पण आशा नक्कीच आहे. बिलकुल. आता कसं झालंय की अजित पवारांच्या गटाकडनं काहीही निरोप नाही, उत्तर नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी टच घेतलेला नाही. पण सुप्रिया सुळेंनी फोन करून परत विचारणा केली की ते पैसे द्यायला तयार झालेत की नाही. भाऊ, मी 1.5 वर्ष झाली आहे सुप्रिया सुळेंबरोबर आमच्या बैठका चालू आहे. मी काय काल उठून आले नाही हा विषय घेऊन. 1.5 वर्ष त्यांच्या बैठका झाल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नव्हता. तरी आम्ही होपफुल होतो. पण झालं काय, जरांगेंच्या सभेत त्यांच्या सभेनंतर जेव्हा यांची सभा होती जे ते म्हणाले की मी कष्टाच्या पैशाचं खातो, हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात जी तिडीक गेली. म्हणून मी ठरवलं की आता कम वॉट मे या माणसाकडनं घेतल्याशिवाय थांबायचं नाही. म्हणून मला जी चीड येण्याचं आणि मला राजकारणात मी कुठल्याही पक्षात नाही आहे, काही नाही आहे आणि याच्यात राजकारण आणायची पण गरज नाही आहे. पण फक्त ते जे बोलले त्याच्या शब्दांनी माझ्या डोक्यात जी तिडीक गेली तर असं वाटतं की या माणसाला धडा शिकवल्याशिवाय मी थांबणार. थँक्यू. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिवतीर्थ नगरी 4 जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे. NMRDA with RL plots, RM amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDVC road, open space. Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address, plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Showroom, Nagpur. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस. देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में.